मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा शिवराज्याभिषेक दिन अर्थात 6 जून 2026 रोजी किल्ले रायगडावर युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांचे चिरंजीव यांच्या दोघांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. काही तांत्रिक कारणामुळे यावर्षी रायगडावर उपस्थित राहू शकलो नाही, परंतु म्हणजे गेली 2006 ते 7 पासून म्हणजे मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता. तो पुतळा बसवण्याच्या संघर्षाचा आणि त्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. मला माहिती आहे रायगडाच्या त्या शिवराज्याभिषेक वैभव सोहळ्याचं म्हणजे आपण एक मावळे म्हणून रायगडावर जाऊन ज्या पद्धतीनं उत्सव साजरा करतो, त्यावेळेस मेघडंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता. खूप संघर्ष केला आणि नंतर दरम्यानच्या काळात मराठा सेवा संघाच्या वतीनं, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शेकडो हजारो मावळे उपस्थित राहायचे. आता त्याला मोठं स्वरूप आलं, कारण अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि त्यांचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या वतीनं तो सोहळा अत्यंत दिमाखात आणि 2 दिवस म्हणजे 5 तारखेला लाखो शिवभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात ते 6 तारखेपर्यंत. यावर्षी मला छत्रपती संभाजी राजेंची निमंत्रणाची पत्रिका आली. खरं तर मी भारावून गेलो. याचा अर्थही असा आहे की ज्यावेळेस सुरुवातीला शिवराज्याभिषेकाचं त्या सोहळ्याचं नियोजन वगैरे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष मी त्या सगळ्या टीम मध्ये किंवा त्या सगळ्या शिवप्रेमी आयोजकांमध्ये असायचो. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आम्ही पुण्यात पण घेऊ लागलो किंवा तिकडे गेल्यानंतर गर्दीमध्ये म्हणजे तिथपर्यंत पोहोचणं हे काही आपल्याला शक्य नव्हतं. परंतु आपण म्हणजे उत्साहात सगळ्यांनी तिथं सहभागी होणं हा आपल्या राजाचा फार मोठा सोहळा आहे आणि आपला राजा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य नाही. आणि तो याची देही याची डोळा जर पाहायचा असेल तर त्याला रायगडावरच जावं लागेल. त्याला आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून किंवा नुसता हार घालून चालणार नाही, तर रायगडावर जाऊन तो अतिशय सुवर्ण क्षण या स्थितीमध्ये सुद्धा या काळात पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्याची पत्रिका म्हणजे एवढे वर्ष मला कधी आलेली नाही, पण 2026 मध्ये अर्थात 24 मे 2026 रोजी स्वतः महाराज संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून म्हणजे त्यांच्या जुनावाडा राजवाड्यातून पत्रिकेचं निमंत्रण आलं. परंतु महाराज माझी म्हणजे फार महत्वाची एक एक्झाम होती आणि त्याच्यामुळे मला त्या दिवशी नेमकं जमलं नाही. परंतु अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला आणि ज्या पद्धतीची पत्रिका आहे किंवा ज्या पद्धतीनं महाराजांनी निमंत्रण त्या ठिकाणी दिलं आणि ज्या पद्धतीनं मी समाज माध्यमांवर आणि इतर ठिकाणी बातम्या सुद्धा पाहिल्या, खरं तर इलेक्ट्रॉनिक्स मीडियानी ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं रायगडावरचा तो भव्य सोहळा दाखवणं अपेक्षित होतं, कमीत कमी 2-3 तास तरी, कारण ही गोष्ट साधी नाही. हरकत नाही त्यांनी किती वेळ बातम्या दाखवल्या किंवा काय आलं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण मी धन्य झालो, कारण लोकोत्सव सार्वभौम स्वराज्याचा या पद्धतीनं ज्या म्हणजे ताकदीची पत्रिका आणि हे सगळं हे केलं. महाराज यावर्षी सर्व कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी बरेचसे उपस्थित राहिले होते, पण आम्ही सुद्धा येणं अपेक्षित होतं. परंतु येणारा शिवराज्याभिषेक सोहळा मात्र 27चा किंवा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत रायगडावर दिमाखात साजरा करण्याचा किंवा अजून त्याला मोठं स्वरूप कसा येण्याचा प्रयत्न आपण सगळे शिवप्रेमी करूच. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे
मी हा व्हिडिओ यासाठी म्हणजे आपल्या समोर आलो, त्या अगोदर सर्वप्रथम संतोष शिंदेचा मानाचा जय शिवराय. एक 6 जूनच्या शिवराज्याभिषेकाला विरोध करणार म्हातारं ज्या पद्धतीनं म्हणजे मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोट होतं, त्याला आणि त्याच्या विचाराला कडाडून विरोध म्हणून ज्या पद्धतीची संख्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला होती, म्हणजे नादखुळा. आणि जे जे विरोध करतात ते खरे शिवद्रोही आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्यांना त्यांचं दुकान वेगळं थाटायचंय आणि त्यांना आदेश आलेला असतो. आदेशाचे हे मुलाझिम आहेत, यांना त्याच पद्धतीनं व्यक्त व्हावं लागतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर तुमच्या माझ्या अंगातलं जे एक सळसळ तर्क आहे, त्या स्वराज्याचा जय जयकार करण्यासाठी का लोकोत्सव सार्वभौम स्वराज्याचा हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी खरं तर प्रत्येक शिवप्रेमी आतुरलेला असतो. आणि यावर्षी मी बघितलं, म्हणजे मला अजून एक फार बरं वाटलं की लोक टेंट वगैरे घेऊन म्हणजे मुक्कामाच्या हिशोबानेच रायगडावर थांबले होते. म्हणजे अगोदरच 50-50 हजार लोक रायगडावर स्थिरावले होते आदल्या रात्रीच, आणि मग दुसऱ्या दिवशी जे काही असतील ते. म्हणजे हा प्रसंग किंवा तो क्षण खरंच मनाला भावणार आहे. आणि पत्रिका महाराजांनी पाठवली, त्याचा आदरपूर्वक सन्मान राखून पुढच्या वर्षीची सुद्धा हीच पत्रिका आहे असं समजून नक्की आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजर राहू. आणि उशिरा का असेना, म्हणजे आमचं अजूनही तिथं म्हणजे नोंद आहे त्यांच्याकडं. हा राजश्री शाहू महाराजांच्या त्या विचारांना खरंच आम्ही मानणारे कार्यकर्ते आहोत. आणि त्याचा अजून सार्थ अभिमान वाढला, कारण तिथून येणारं कुठलंही असं अवतरण, निमंत्रण हे तुमच्या माझ्या मावळ्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि त्याचा आम्ही मोठ्या मनाने स्वीकार करू. आणि वर्षभर याच राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील किंवा छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील आणि कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या विचारांचा आयुष्यभर जागर करत राहून त्यांच्याच विचारांची शिवज्योत ताकदीनं पेटवत राहू. आणि प्रत्येक सोहळ्याला उपस्थित राहण्याचा 100% प्रयत्न करू. ते निमंत्रण खरंच म्हणजे चांगलं वाटलं, भारी वाटलं, आणि म्हणून मी आपल्या समोर हे मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. जय शिवराय.